काकू मी निघते. अगं चहा नाही नाश्ता नाही आणि निघालीस काय तू? थांब ना जरा. काकू ऑलरेडी उशीर झालाय ना आणि इतके दिवस सुट्टी घेतली होती, जावं लागेल. मग डबा तरी घेऊन जाय. बघ झालंच आहे, मी देते. नको काकू, राहू द्या. मी कॅन्टीन मधनं घेईन किंवा काहीतरी मागवून घेईन. नक्की खाशील ना? हो निघते. काळजी घ्या बाळ. काकू मला रात्री यायला उशीर होईल. मॅडम तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? नाही. विनय एक मिनिट. हे काय होतं नेमकं? ही तुझी मुलींशी बोलायची पद्धत? तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? काय विनय काय चाललंय काय हे? आम्ही दोघे इथं असताना तू तिला असले प्रश्न विचारतो? अरे तुझ्या काकूला आता जर मी हा प्रश्न विचारला ना तर काही उत्तर देऊ शकणार नाही ती. लक्षात येतोय का तुझ्या? आणि काय रे, एंगेजमेंट मोडायच्या आधी तुला विचारता नाही आलं तिला तुझं माझ्यावर प्रेम आहे का म्हणून? तेव्हा स्वतःच्या मनाला हवं तसं वागून मोकळा झालास ना? तुम्हा आजकालच्या मुलांना ना हे लग्न वगैरे सगळं म्हणजे खेळ वाटतो, खेळ. काय तर म्हणे नाटक करत होते. मुळात मुळात खोटं बोलताच कसं रे तुम्ही एवढ्या महत्वाच्या गोष्टीबद्दल? आणि समजा नाटक करता करता एखाद्याच्या मनात खरंच तशा भावना जागृत झाल्या तर मग त्यात त्याची काय चूक आहे? नाही विनय, मी तुला ना सेन्सिटिव्ह संवेदनशील मुलगा वगैरे समजत होतो. नाही, भ्रमनिरास केलंस तू. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे.
ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.